एकदा ना एक माणूस असतो बरं का, आणि त्याला खूप जिज्ञासा असते की नरक म्हणजे काय आणि स्वर्ग म्हणजे काय. नरक म्हणजे काय आणि स्वर्ग म्हणजे काय. आपण नेहमी म्हणतो ना, वाईट काम केलं, दुष्कृत्य केली किंवा दुष्ट माणसं असतात ती नरकात जातात, आणि जी सात्विक असतात, चांगली कामं करतात, चांगली माणसं असतात, परोपकार करतात, ती कुठं जातात? स्वर्गात जातात. अशी आपल्याकडं मान्यता आहे. आणि त्यामुळं आपण असं म्हणत असतो. तर हे स्वर्ग आणि नरक ह्या दोन गोष्टी, तर त्याला खूप उत्सुकता असते अगदी बरं का. तो मग काय करतो, देवाची खूप भक्ती करतो, अगदी खूप दिवस खूप भक्ती करतो. देव प्रसन्न होतो. मग मग देव म्हणतो, अरे काय पाहिजे तुला, काय बरं माग म्हणे, काय बरं मागायचं तो माग. तर तो म्हणतो, काही नाही, मला की नाही नरक आणि स्वर्ग दोन्ही बघायचे. तर देव म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, चालेल म्हणे. मग आधी काय पाहायचंय म्हणे तुला, तर म्हणे मला आधी नरक दाखवा. मग देव त्याला नरकात नेतो बरं का. तर नरकात गेल्यानंतर त्याला काय दिसतं, एक मोठा गोल टेबल असतो, आणि त्या टेबलाभोवती सगळी माणसं बसलेली असतात, आणि गरम गरम वाफाळलेलं अन्न त्या टेबलावर ठेवलेलं असतं. आणि ती सगळी माणसं बसलेली असतात, पण ती सगळी रोड झालेली असतात, डोळे खोल केलेले, हाडं त्यांची दिसत असतात, आणि सगळे अगदी कृश झालेली असतात. कारण की ते अन्न जरी असलं ना, तरी त्यांना एक हातभर लांब चमचा दिलेला असतो ते खायला, आणि त्या चमच्यामुळं त्यांना काही खाता येत नाही, त्यांना काहीच खायला मिळत नाही, म्हणून ते रोड झालेले असतात. अशी नरकातली त्याला परिस्थिती दिसते. मग नरक पाहिल्यानंतर मग तो म्हणतो, आता मला स्वर्ग दाखव, देवाला म्हणतो. देव त्याला मग स्वर्गात नेतो बरं का. तिथं पण काय होतं, तिथंही असाच टेबल असतो, वाफाळलेलं गरम गरम अन्न असतं, भोवती लोक बसलेले असतात. तिथं पण असाच मोठा हातभर लांबीचा चांगला चमचा असतो, पण ते लोक सगळेच आनंदी असतात, गुटगुटीत असतात, एकदम तब्येतीने छान असतात सगळेजण. मग त्याला खूप नवल वाटतं. तर मग तो विचारतो त्या लोकांना. तर ते लोक काय सांगतात, की त्या एवढ्या लांब चमच्यानी त्यांना तर खाता येत नाही ना, पण ते काय करतात, तो एवढा मोठा लांब चमचा घेऊन आपल्या शेजारच्याला भरवतात. एक जण दुसऱ्याला भरवतो, दुसरा तिसऱ्याला भरवतो, तिसरा चौथ्याला भरवतो, असं म्हणून ते युक्ती करतात, आणि ते मग त्या अन्नाचा उपभोग घेतात, आणि त्यांना त्याच्यापासून शक्ती मिळते, आनंद मिळतो, आणि त्यांना त्याच्यापासून सुखी, स्वर्गातही त्यांना सुख मिळतं, आणि ते आनंदात राहतात, कोणत्याही प्रकारचं त्यांना दुःख होत नाही. तर स्वर्ग आणि नरकात दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत, पण स्वर्गातले लोक युक्तीने त्याच्यावर मात करतात, आणि नरकातल्या लोकांना ती युक्ती काही कळत नाही, आणि म्हणून ते दुःख भोगतात. तर ही अशी पण एक गमतीशीर छोटीशी गोष्ट स्वर्ग आणि नरक नावाची मी तुम्हाला आज सांगितली. धन्यवाद.